निर्माण केला पाहिजे, ते आटोकाट प्रयत्न करायला लागले. त्यांनी अनेक तऱ्हेचे प्रयोग केले. सोशलिस्ट फ्रंट, समाजवादी जनपरिषद आणि नंतर अंतिम प्रयोग सोशलिस्ट पार्टी ऑफ इंडिया. पण दुर्दैवाने देशभरातल्या समाजवाद्यांनी त्याला साथ दिली. मी स्वतः सोशलिस्ट युवजन सभेचा पहिला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जवळजवळ 6 वर्ष देशाच्या कानाकोपऱ्यात गेलो आणि मला हे लक्षात आलं. मी इतकंच नाही तर आपल्या अनेक संस्था, चळवळी, संघटना देखील त्याच्या पाठीमागे या पद्धतीने उभ्या राहायला पाहिजे होत्या, त्या उभ्या राहिल्या नाही. आणि त्यामुळं आज प्रत्यक्षामध्ये समाजवादी विचार आहे, समाजवादी विचारावर श्रद्धा असणारा कार्यकर्ता आहे. त्या श्रद्धेतनं संघटना आणि संस्था चालवणारी माणसं आहेत, त्याची अनेक माणसं उत्तुंग आहेत, ताकदीची आहेत. आणि समाजवादी राजकीय शक्ती अस्तित्वात नाही या वास्तवापर्यंत आपण सगळेजण येऊन पोचलेलो. आता या वास्तवातून बाहेर कसं पडायचं हा एक फार मोठा प्रश्न आणि त्याचं उत्तर कोण देऊ शकेल याचं उत्तर माझ्याकडे नाही. पण तरी देखील ही राजकीय ताकद एकत्र करण्याचं आपल्याला जी जिद्द आहे ती गमावून चालणार नाही. आपल्याला त्या दिशेने गेलंच पाहिजे. मगाशी शारदांनी म्हटलं की समाजवादाची व्याख्या काय. मी समाजवादी या शब्दाची अत्यंत साधी व्याख्या करत असतो. मला असं वाटतं की ही व्याख्या अनेक समाजवादी नेत्यांनी या ना त्या पद्धतीनं पूर्वी केलेली आहे आणि या तऱ्हेची सगळ्यात पहिली व्याख्या आचार्य नरेंद्र देवांनी करून ठेवलेली आहे. त्याच व्याख्येचं एक थोडंसं आधुनिक रूप जे मला नेहमी भावतं ते की समाजवाद म्हणजे समाजामध्ये जे जे कुरूप आहे त्या कुरूपतेचा तिटकार आणि सौंदर्याचा ध्यास. काय काय कुरूप आहे समाजामध्ये. समाजामध्ये सामाजिक विषमता, आर्थिक विषमता, दारिद्र्य, सतत होणारा अन्याय आणि न्याय संस्थांनी सर्वसामान्य माणसाच्या न्यायाला नाकारणं, भांडवलदारांच्या हातामध्ये सर्व काही जात राहणं आणि बघता बघता ते चिमणवर भांडवलदारांच्या चिमटीमध्ये जाऊन बसणं. म्हणजे देशाच्या 80-90 कोटी लोकांची संपत्ती फक्त 2 भांडवलदारांच्या हातामध्ये जाऊन बसते. हे सगळे जे काही आहे, अल्पसंख्याकांवर होणारे अत्याचार, हिंसा, महिलांवर होणारे अत्याचार, दलितांवर होणारे अत्याचार, ही सर्व समाजातली कुरूपता आहे. आणि या सर्व कुरूपतेचा तिटकारा बाळगणारा आणि त्या कुरूपतेला घालवण्यासाठी आणि समाजाला पुन्हा अधिक सुंदर करण्यासाठी झगडणारा माणूस म्हणजे समाजवादी आणि तो विचार म्हणजे समाजवादी. फार गुंतागुंती या व्याख्येत आपल्याला जाण्याची गरज नाहीये. आणि म्हणून आजचा समाज जर पाहिला आणि आज समाजामध्ये जे घडतंय ते पाहिलं तर लक्षात यायला लागतं की आपण किती विद्रुपतेकडे वाटचाल करतो. ही कुरूपतेकडची वाटचाल नाहीये, आपण विद्रुपतेकडे वाटचाल करतो. आणि सगळ्यात दुःखाची गोष्ट अशी की या विद्रुपतेला धर्माचा चेहरा देण्यात आलेला आहे. म्हणजे एका बाजूला धर्माचा तो गोंडस चेहरा आणि अध्यात्माचं आव्हान आणि हिंदू म्हणून प्रत्येकाला केलेलं आव्हान आणि त्याच मूर्ख्याच्या आड लपलेला मनुवाद आणि ब्राह्मण्यवादी प्रवृत्ती की ज्या प्रवृत्तींचा मूलतः स्वभाव धर्म हा विषमतेचा आहे. आज सकाळी